नमस्कार श्रोत्यांनो, मी वृषाली चाटोरीकर तुम्हा सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत करत आहे. आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी सुप्रसिद्ध साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अतिशय प्रसिद्ध अशा अमृतवेल या कादंबरीच्या एका छोट्याशा भागाचं वाचन मी या ठिकाणी करून दाखवणार आहे. सुरू करू आपण. या विचारतंद्रीत नंदा चबुतऱ्यावर येऊन बसली. तिचे शरीर चांदण्यांवर तरंगू लागले. मनाचे पाखरू उंच उंच उडू लागले. जीवनाचा अर्थ काय असे तिने जीवाच्या आकांताने दादांना एकदा विचारले होते. तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे की काय असे तिला वाटले. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो, पण जिला माणसाच्या सुखदुःखांशी काहीही कर्तव्य नाही अशी एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने. वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात, तसेच या अफाट जगात घडले. कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो. कुणीतरी आपला सांभाळ करतं. शाळेच्या चिमण्या जगात कुणीतरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखवितं. कुणीतरी चिमणदातांनी राय आवळ्याचे 2 तुकडे करून त्यातला एक आपल्याला देतं. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे. ती म्हणजे दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते कधीही न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करत राहणे. देवदत्त आणि वसुंधरा ही आपल्या आयुष्यात अशीच आलेली आहेत. पण आपण आता त्यांच्याशी बांधले गेलेलो आहोत. माणुसकीच्या नात्याने या दोघांना अशा दुःखी स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही. रणांगणावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याडपणाचे होईल. धन्यवाद.